भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील 18वा अध्याय सर्व गीतार्थ संग्रह योग. भगवद्गीतेच्या उत्तरखंडाची उपसंहारात्मक संपूर्ण तात्पर्य सांगणारा हा शेवटचा अध्याय असल्यामुळं ह्याला कळसा अध्याय असे म्हटले आहे. या अध्यायात प्रारंभी ज्ञानदेवाने श्री गुरुचे वंदनात्मक स्तुतियुक्त मंगलाचरण केले. श्री ज्ञानदेवाने मागील 17व्या अध्यायापर्यंत गीता मंदिर कसे निर्माण झाले हे सांगितले आणि 18वा अध्याय हा कळस अध्याय असून व्यासकृपारूपी ध्वज आहे असे रूपकाने वर्णन केले. मंदिरातील मूर्तीचे दर्शन न झाल्यास कलश दर्शनाने फळ मिळते, त्याप्रमाणे ह्या अध्यायाचे श्रवण पठन करून गीता ग्रंथाचे फळ मिळते असे सांगितले आहे. कर्मसन्यास व कर्मफलत्यागपूर्वक निष्काम कर्म करण्याचा अर्जुनाला संदेश दिला. यज्ञ, दान, तपादी नित्य नैमिक कर्म केलेच पाहिजे असे सांगितले. तर 1.25 लक्ष श्लोकाचे महाभारत व्यासमुनींनी रचलं. महाभारताच्या युद्धप्रसंगी 700 श्लोकाचे सार भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. ते सार म्हणजे भगवद्गीता या गीतेमध्ये आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवाद या भगवद्गीतेचं गीता मंदिर असं जर आपण म्हटलं तर या मंदिराचे एकावर एक असे 17 मजले बांधलेले आहेत. ते म्हणजे गीतेचे 17 अध्याय. जो अध्याय आपण बघत आहोत तो म्हणजे या गीता मंदिराचा कळस. असं म्हणतात की मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले म्हणजे देवदर्शन झालं. तसा 18वा अध्याय म्हणजे गीतेचा कळस. याचा सोप्या भाषेमध्ये माऊलीने वर्णन केलेलं आहे की 18व्या अध्यायात ते काय म्हणतात. गीता मंदिराचं वर्णन करत असताना तर या गीता मंदिराला आपल्याला 3 प्रकारे भेट देता येते. मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा करणे म्हणजे ज्ञानेश्वरीचे आणि गीतेचं पारायण होय. गीता मंदिराच्या सावलीत बसणं म्हणजे गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं श्रवण करणं होय. आणि तिसरं म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात शिरणं म्हणजे गीतेवर आणि ज्ञानेश्वरीवर चिंतन करणं, समजून घेण्याचा प्रयत्न करणं. या गीता मंदिराचं महत्त्व म्हणजे इथे भेदभाव नसतो. तर अशा प्रकारे किती छान वर्णन माऊलीने केलेलं आहे. तर या अध्यायामध्ये म्हणजे माणसाने कर्मत्याग कसा करायला पाहिजे म्हणजे कर्मत्यागाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे तामसत्याग. तर डोकं दुखतं म्हणून डोकं तोडणं हा उपाय नसतो. चालताना पाय दुखतात म्हणून पाय कापणं हा पण उपाय नसतो. तर अंधारात दिसत नाही म्हणून डोळेच फोडायचे का. अगदी त्याप्रमाणे कर्म करणं अवघड म्हणून त्या कर्माचा त्याग करायचा का. तामसी लोक अशा प्रकारे आळस करून कर्माचा त्याग करतात. आणि दुसरा आहे राजस त्याग. तर हाताला चटका लागतोय म्हणून भोजनच तयार करायला नको का. त्याप्रमाणे ही माणसं कर्माचा आरंभ करतात पण खूप कष्ट आहेत म्हणून कर्म अर्धवट सोडून देतात आणि त्याचा त्याग करतात. सात्विक त्याग. तर कर्मत्यागाचा उत्तम प्रकार करणं म्हणजे इथे कर्माचा त्याग नसतो तर मग कर्म करून त्यातून मिळणारा फळाचा त्याग असतो. म्हणजेच सात्विक वृत्तीची माणसं त्यांचं कर्म प्रामाणिकपणे करतात, शुद्ध भावाने पूर्ण करतात आणि सात्विक त्याग ह्या कर्माचाच एक भाग आहे. म्हणजे त्याग करायचा म्हणजे कशाचा त्याग करायचा आहे. राग, द्वेष, आळस, चुकीचे कर्म याचा त्याग ते करत असतात. तर माणसाचे हे जे वृत्ती आहेत 3 प्रकारची वृत्ती आहेत. तर 3 प्रकारच्या वृत्तीचंही या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. तर ब्रह्मदेवापासून जी कीटकापर्यंत सर्व जणांमध्ये 3 गुणामध्ये वाटले गेलेले आहेत. ते 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम. या गुणानुसार माणसाची वृत्ती ठरते आणि वृत्तीचे पण 3 प्रकार आहेत आणि त्या वृत्तीचे 3 प्रकार आणि त्यांची कोणती लक्षणं आपण ते पण पाहूया. तामसी वृत्तीचे लक्षणं. प्राणी जिवंत असो किंवा मृत असो त्यावर माशी बसणे, त्याप्रमाणे निषिद्ध काय किंवा योग्य काय हे कळत नाही, याला तामसिक ज्ञान असे म्हणतात. आकाशात जाणारा धूर जसा दिशाहीन असतो तसे ह्या तामसी वृत्तीच्या लोकांचे विचार दिशाहीन असतात. पतंग ज्याप्रमाणे ज्योतीमध्ये उडी घेऊन स्वतः संपतो, ज्यामुळं ज्योतसुद्धा विझते म्हणजेच प्रकाशही संपतो. अर्थात या वृत्तीची माणसं स्वतः संपतात आणि दुसऱ्याचाही नाश करतात. मुळातच हे आळशी असतात. त्यात आपण जे कर्म करत आहोत
त्यातून काय निष्पन्न होणार आहे हे यांना कधीच ठाऊक होणार नाही. तर उकिरडा जसा कचराने भरतो तसं यांचं मन वाईट विचाराने भरलेलं असतं. ही व्यक्ती डोंगराला तुच्छ मानते, म्हणजे दुसऱ्याला कमी लेखते, नकारात्मकता यांच्यामध्ये असते. तर अशा प्रकारे तामस वृत्तीच्या लोकांची लक्षणे आहेत. तर राजस वृत्तीच्या माणसाची लक्षणं कशी आहेत आपण बघूया. तर स्वतःच्या फायद्यासाठी जगाशी ते माणुसकीने वागतात आणि घरच्याशी ते नीट वागत नाहीत. तर त्यांच्यामध्ये अहंकार असतो. तर एखाद्या भयंकर आजार जसा कुठल्याच औषधानं दाद देत नाही तसा यांचा अहंकार असतो, जो वाढतच जातो. हे यशाने केवळ आनंदी होत नाहीत, तर दुसऱ्याला वाकुल्या दाखवतात. मी कसं जिंकलो हे अहंकाराने सांगतात. बगळ्याला दूध किंवा पाणी वेगळं करता येत नाही, त्याप्रमाणे कर्म अकर्म यातील फरकही ह्या लोकांना कळत नाही. कर्ज काढून लग्न केलं की लग्नाच्या वेळी छान वाटतं, पण कर्ज फेडताना मात्र अंगाशी येतं. तशी माणसं इंद्रिय सुख भरपूर भोगतात, जे आधी छान वाटतं आणि नंतर मात्र ते म्हणजे खूप परेशान होतात. तर याच्यानंतर आपण सात्विक वृत्तीची जी माणसं आहेत त्यांचे लक्षण आपण बघूया. म्हणजे सूर्याला जसा अंधार ठाऊक नसतो तसं सात्विक वृत्तीला नकारात्मकता ठाऊक नसते. सात्विक ज्ञान केवळ नकारात्मकता दूर करत असते. तर पतिव्रता स्त्री प्रेमाने आपल्या पतीचा स्वीकार करते किंवा पतीही तिच्यावर मनापासून प्रेम करत तिला स्वीकारतो. त्याप्रमाणे सात्विक मनुष्य आपल्या वाटेला आलेली कर्म मनापासून ते स्वीकार करत असतात, म्हणजे त्या कर्माबद्दल ते जास्त विचार करत नाहीत. आई आपल्या मुलाचं पालनपोषण करताना कंटाळा करत नाही, तशी ही व्यक्ती कर्माला पण कंटाळत नाही, म्हणजे दिलेली कर्म ते करतात. ढग पाणी देतात, पण मी पृथ्वीला हिरवगार केलं असा अहंकार त्याच्यामध्ये नसतो. तसा सात्विक कर्म करतो, पण त्याच्यामध्ये अहंकार नसतो किंवा तो अहंकार बाळगत नाही. आळस दूर करतो आणि कष्ट करतात. औषध कडू असलं तरी त्याचा परिणाम उत्तम असतो. त्याप्रमाणे कर्म सुरुवातीला अवघड वाटलं तरी देखील गुरुवरील श्रद्धा, एकाग्रता आणि मनाच्या निग्रहाने हे लोक कर्म वेळीच पूर्ण करतात. ही माणसं सर्वाच्या ठाई ईश्वर आहे अशी मानतात. आपल्या पाहण्यात असं जरी अशी माणसं आहेत, तर ती अशी माणसं कशी असतात, शांत आणि सज्जनच असतात. तर अर्जुन व श्रीकृष्ण संवाद हा जो आपण म्हणजे 3 गुणाची, म्हणजे तामसिक वृत्तीचे माणसं, राजसिक वृत्तीचे माणसं आणि सात्विक वृत्तीच्या माणसाचं बद्दल माहिती घेतलेली आहे. तर आता याच्यामध्ये मध्ये अर्जुन श्रीकृष्ण संवाद जो झाला, तर त्या संवादामुळं आपल्या विश्वाला काय मिळालं, लोकांना काय मिळालं. तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगणं म्हणजे इथे द्वैतभाव होता, मात्र भगवंताच्या उपदेशामुळं द्वैतभाव निघून गेला. जसं आरशात पाहावं अशा पद्धतीने ते दोघेही एकरूप झाले. तेव्हा कुठे हा संवाद संपला. भगवंताने सांगितलेल्या भगवद्गीतेच्या प्रवासात अर्जुन वासरू झाला आणि श्रीकृष्ण गाय झाली आणि गीता रूपी दूध श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं. दूध इतक्या प्रमाणात होतं की आणि आणखीनही आहे, ते सर्वांना अनंत काळापर्यंत पुरेल असं, म्हणजे दूध रूपी गीता ज्ञान आपल्यासाठी दिलेलं आहे. भगवंताशी एकरूप होण्याचा हा प्रवास सोपा नाही. बीज पेरलं की लगेचच झाड उगवत नाही, सूर्य उगवला की लगेचच दुपार होत नाही. या प्रवासात उत्तम साथ म्हणजे गुरु लाभतो. मग उत्तम कर्म करत स्वतःमधील भगवंत शोधायचा हा प्रवास माणसाचा सुरूच राहतो. तर हे सगळी माहिती सांगितल्यानंतर ही जी ज्ञानेश्वरी आहे, तर ज्ञानेश्वरीची निर्मिती का झाली, कशी झाली. तर भगवान शंकराने पार्वतीला शुद्ध, सात्विक आणि शाश्वत असं ज्ञान ते सांगत होते. तर सांगत असताना मच्छिंद्रनाथाने, म्हणजे माशाच्या रूपामध्ये ते पाण्यामध्ये होते, तर मच्छिंद्रनाथाने ते श्रवण केले. त्यांनी हे ज्ञान चौरंगीनाथ व गोरक्षनाथांना सांगितलं. गोरक्षनाथाने हे ज्ञान गहिनीनाथांना दिलं. गहिनीनाथाकडून हे ज्ञान त्यांचा शिष्य निवृत्तीनाथापर्यंत पोहोचलं. गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना सांगितलं की माणसामधील कली
कलेचे आणि राक्षसाचे प्रमाण वाढतंय, त्यामुळं लोकांना शांत करण्यासाठी उपाय करावा आणि यावर उपाय म्हणून मग गीतार्थ सर्वापर्यंत पोहोचवावं असं निवृत्तीनाथांनी सांगितलं. यातून ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. यात अखेरीस माऊलीने विश्वशांतीसाठी म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली, पण विश्वशांतीसाठी ज्ञानेश्वर माऊलीने पसायदान लिहिलं आणि पसायदान लिहित असताना त्या पसायदानामध्ये सर्व विश्वातील लोकांसाठी सुख समृद्धी आणि शांती मागितली. आणि विश्वशांतीसाठी हे जे पसायदान आहे, हे पसायदान खरोखरच सर्व विश्वासाठी खूप चांगलं असं पसायदान आहे. आणि अशा प्रकारे 18वा एकाध्यायी गीतेचा अशा प्रकारे समारोप केला असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील 18 अध्यायाचं विवेचन मी या ठिकाणी केलेलं आहे. मी अगदी मला समजलं त्या पद्धतीने मी विवेचन केलेलं आहे. यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या आपण घ्याव्यात आणि ज्या गोष्टी योग्य नाहीत असे वाटत असतील त्या सोडून द्याव्यात. आणि अशा प्रकारे ओम भगवते वासुदेवाय नमः.